नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा. प्रेम. सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रही जणू आज कुठेतरी ढगांच्या पल्ल्यात धास्तावून बसला होता. लुकलुकणाऱ्या चांदण्या देखील निस्तेज होऊन हिरमुसल्या होत्या. आजूबाजूला झाडांची गर्दीच गर्दी होती. मध्येच कुठेतरी कोल्ह्यांचा विव्हळण्याचा आवाज त्या भयानक काळोखात अजूनच काळोखी भरत होता. मध्येच एखादा साप समोरून सळसळत जात होता, तर कधी वटवाघूळ डोळ्यांसमोरून कर्कश आवाज करत जात होती. पण ह्या सगळ्यांचा आज माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ना जगण्याची आशा होती, ना मृत्यूचे भय. डोळ्यात तळपत होते ते फक्त ज्वालामुखीचे अंगारे, आणि त्यात जीवनाच्या कितीतरी आशा, निराशा आणि स्वप्न जळून राख होत होती. अनवाणी पायाने तसेच त्या जंगलातून वाट मिळेल तिकडे चालत होतो. नाही काट्यांकडे लक्ष होते, ना सळसळणाऱ्या सापांकडे, नाही रस्त्यात जागोजागी विखुरलेल्या काचेच्या तुकड्यांकडे. रस्त्यात येईल त्यावर धपाधप पावले टाकत मी पुढे चालत होतो. कधीतरी खपकन एखादा काटा पायात आरपार रुतत होता, तर कधी धारधार चाकूने बटाट्याची साल सोलावी तसे काचेच्या तुकड्यांनी तळपायाची कातडे सोलून निघत होती. परंतु मी ह्या सर्वांची पर्वा न करता तसाच पुढे चालत होतो. कारण माझ्या काळजात खोलवर जो त्रास होत होता, त्यापुढे हा शारीरिक त्रास तीळमात्रही नव्हता. बराच वेळ चालल्यावर एका उंच टेकडीवर पोचलो होतो. पाय रक्तबंबाळ झाले होते, परंतु तरीही थांबण्याचे नाव घेत नव्हते. कारण आज त्यांना अखेरचं चालायचं होतं. जीवनाची शेवटची स्पर्धा त्यांना जिंकायची होती. आता तर ती टेकडी देखील संपली होती. फक्त एक पाऊल पुढे आणि जीवनप्रवास कायमचा संपणार होता. माझ्या रक्ताळलेल्या हृदयाला आणि पायांना कायमचा आराम मिळणार होता. समोर खोल भयानक दरी होती. मी शेवटचे पाऊल उचलले आणि पुढे टाकणार तेवढ्यात कोणीतरी माझा हात पकडून मला मागे ओढले. मी त्या व्यक्तीकडे न बघताच हाताला जोरजोरात झटके मारून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याला रागातच ओरडून म्हणालो, सोडा मला. आज साक्षात देवही इथे आला तरी मला जीवनप्रवास संपवण्यावाचून कोणी थांबवू शकणार नाही. मला थांबवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. ठीक आहे बाळा, नाही थांबवणार तुला, परंतु जीवन संपवण्याच्या आधी तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे तर बोलशील माझ्याशी. त्या शांत आणि प्रेमळ स्वरांना नाही म्हणायची हिंमत मला झाली नाही. मी त्याला संमती दर्शवून म्हणालो, जे काही बोलायचे असेल ते फक्त 5 मिनिटांमध्ये बोला. त्यापेक्षा जास्त वेळ मी नाही थांबू शकत. माझा हात हळूवारपणे सोडून देत तो व्यक्ती म्हणाला, माझ्या अंगात एवढी ताकद नाही की मी तुझ्याशी उभे राहून बोलू शकेन. त्या तिथे दगडावरती बसूया का आपण? मी इथेही होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या पाठोपाठ दगडावर जाऊन बसलो. साधारणतः 70-75 पार केलेला, वार्धक्याने अर्धा गिळंकृत केलेला तो व्यक्ती असेल. अंग जरी त्याचं थकलेलं वाटत होतं, तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्मित करून म्हणाला, देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं असताना तू तुझे आयुष्य का संपवतोयस? मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे का? तुम्ही तुमचे काय ते बोला, मला काही विचारू नका. मी जरा रागातच बोललो, बाळा, 5 मिनिटेच आहेस तू माझ्यासोबत, तरी माझ्यावर रागावणार आहेस का? मी तुझ्याशी बोलण्याकरताच थोडासा वेळ मागितला होता आणि तू हो देखील म्हटला होतास. अहो आजोबा, मी जिच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होतो तिनेच माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेत. आणि तिच्या वाचून जगणे म्हणजे श्वासा वाचून जीवन आणि पाण्या वाचून माशाचे तडपडणे आहे माझ्यासाठी. त्यामुळे तीच नाही तर मला हे आयुष्य देखील नको आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे. बाळा, प्रेम हे पवित्र नातं आहे. जीवन संपवण्यासारखी अपवित्र गोष्ट प्रेमाला शोभेल का? आजोबा, प्रेम हे खरोखरच पवित्र बंधन आहे. पण एकदा एखादी व्यक्ती मनापासून आवडली ना, मग ती एक व्यक्ती नसून श्वास बनते. आणि तुम्हाला माहिती आहे, श्वास संपला म्हणजे जीवन संपणं निश्चित. आजोबा पुढे बोलणार तेवढ्याच शेजारील झाडावरील खोप्यातून एका पक्ष्याचं पिल्लू आजोबांच्या मांडीवर पडलं. ते भीतीने थरथर कापत होतं. ते तिथून उडण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु नुकतेच पडल्यामुळे त्याला उडणे देखील शक्य नव्हते. आजोबाने हळूवारपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसे हळूहळू त्याने आपले पंख जवळ घेतले आणि शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसले.
आता आजोबाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे बंद केले होते, तरी ते शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसून होते. हाच श्वास संपण्यामागचं कारण मी जाणून घेऊ शकतो का? मुद्द्याकडे लक्ष वेधत आजोबांनी मला विचारले. आजोबा, आयुष्यात प्रेम काय असतं हे मला मुळीच माहिती नव्हतं. किंबहुना प्रेम करावा हा विचार देखील माझ्या मनात केव्हा येत नव्हता. परंतु अचानक एकदा मी तिला भेटलो. तिच्या बोलण्याने मी तिच्या स्वभावाकडे आपोआप आकर्षित झालो. एखाद्या पानावर पाण्याचा एक थेंब पडावा आणि हवेच्या हलक्या झोताने तो संपूर्ण पानावर पसरावा, तसे तिचे शब्द माझ्या मनावर दवबिंदू बनून चौफेर पसरू लागले आणि माझ्या मनात प्रेमाचे बीजांकुर तग धरून कधी उभे राहिले मला देखील कळाले नाही. तिच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आणि विश्वास होता. मी आपोआप तिचा होऊन गेलो. हळूहळू आमच्यातील संभाषण देखील वाढत गेले. तसे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या संमतीने करू लागलो. जीवापाड प्रेम असल्याने मी तिची खूप काळजी करू लागलो. तिला काहीच त्रास होऊ नये असे मला मनोमन वाटू लागले. म्हणून मी तिला अनेक गोष्टी करण्यापासून थांबवू लागलो. सायंकाळच्या वेळेस बाहेर न जाणे, अनोळखी व्यक्तीसोबत न बोलणे, कुणी काही बोलल्यास त्याचा प्रतिकार करणे, अशा अनेक गोष्टी मी तिला सांगू लागलो. कारण तिला किंचितही झालेला त्रास मला असह्य वेदना देऊन जायचा. तिला त्रास देणारी एकही गोष्ट ह्या जगात ठेवू नये असे मला वाटू लागले. परंतु आजोबा, तीच मला एकदा म्हणाली की मला जगाचा नाही, तुझाच त्रास होतोय. माझ्या आयुष्यातून निघून जा, मी वैतागले आहे तुला. हे शब्द नसून माझ्यासाठी धारधार शस्त्राने काळजावर ओढलेले चिरखाडे होते. त्याच्या वेदना मेंदूपर्यंत जात होत्या. मी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तिचे हात कानावर घट्ट पकडून ठेवले होते. आता तिला माझा आवाज देखील नकोसा झाला आहे. आता ती माझ्या आयुष्यात नाही आहे, तर माझ्या जिवंत असण्याला देखील काहीच अर्थ नाही आहे. माझ्या आयुष्यातील आनंदाचे सारे क्षण संपलेले आहेत. तू नको आहे असे जेव्हा ती म्हणाली तेव्हाच माझा जीव गेला होता. आता फक्त हे शरीर राहिले मागे, त्यामुळे ते पण आज मी संपवून टाकणार आहे. सांगा आजोबा, काय चूक होती माझी? काळजी करणे, जीवापाड जपणे गुन्हा आहे का? प्रेमासारखं पवित्र बंधन क्षणात तोडणं सोपं असतं का? आजोबा माझा शब्द न शब्द शांतपणे ऐकत होते. त्यांनी मांडीवरील पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवणे चालू केले. त्याला दोन्ही हाताने कुरवाळू लागले. आता ते पिल्लू मांडीवरून उडून खाली दगडावर बसले. आजोबांनी तिथेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे चालूच ठेवले. थोड्या वेळाने ते पिल्लू तिथून भुरकन ओढून समोरच्या काळोखात गडप झाले. आजोबा क्षणभर त्या काळोखाकडे बघत राहिले आणि त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केले व बोलू लागले. बाळा, प्रेम हे पवित्र आहे, परंतु पवित्र बंधन मात्र मुळीच नाही. आजोबा, कसे काय? प्रेम पवित्र बंधन नाही असे वेड्यागत काय बोलताय? माझे बोलणे नीट समजून घे बाळा. निसंकोचपणे प्रेम हे पवित्र आणि चांगले आहे, परंतु प्रेम हे पवित्र बंधन मुळीच नाही. तू बघितलेस काही वेळापूर्वी माझ्या मांडीवर एक पिल्लू पडले. किती घाबरलेले होते ते. भीतीने अगदी थरकाप होत होता त्याचा. परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते थोड्या वेळाने शांत झाले. त्याची भीती दूर झाली आणि अगदी निवांत ते माझ्या मांडीवर बसून राहिले. माझ्या हाताचा त्याला किती मोठा आधार मिळाला. त्याला खात्री पटली की हा हात आपल्याला हानी पोचवणारा नसून आपली काळजी करणारा आहे. थोड्या वेळाने मी तोच हात पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून फिरवू लागलो. त्याला गोंजारू लागलो. आता मात्र ते तिथून उठून माझ्या दुसऱ्या मांडीवर बसले. कारण माझ्या काळजी करण्याचा आणि कुरवळण्याचा त्याला आता थोडासा त्रास होऊ लागला होता. मी तरीही हात फिरवणे थांबवले नाही. तेव्हा ते माझ्या मांडीवरून उडून खाली दगडावर बसले. तरी मी अजूनही चांगलाच आहे अशी त्याला खात्री होती. परंतु ते खाली बसलेले असताना मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. आता मात्र ते उडून दूर निघून गेले. ते दूर उडून का गेले असावे असे तुला वाटते? त्यात काय एवढे? तो पक्षी आहे आजोबा. एके ठिकाणी जास्त वेळ थांबूच शकत नाही. कधी ना कधी तो उडणारच होता. मी पटकन उत्तर दिले. आजोबा माझ्याकडे बघून शांतपणे म्हणाले, तू समजतोस तसे मुळीच नाही आहे बाळा. मी चांगला आहे, त्याची काळजी घेतो, त्याला प्रेमाने कुरवाळतो हे त्याला माहिती होते. परंतु मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरून हात फिरवल्यामुळे त्याच्यावर उडण्याचं बंधन आलं होतं. त्याला माझ्या हातामुळे हवे तिकडे उडून जाता आले नसते, हवे तसे वागता आले नसते. आपण जेव्हा बंधनात अडकलोय हे त्याला कळाले तेव्हा ते माझ्यापासून दूर उडून गेले. त्याला माझं निस्वार्थी प्रेम करणं, काळजी करणं, जीव लावणं हे सगळं हवंसं होतं.
परंतु त्याला नको होतं ते फक्त बंधन. खोप्यातून माझ्या मांडीवर पडलेलं पिल्लू काही काळ माझ्या मांडीवर बसून खोप्यात न जाता दूर निघून गेलं आणि त्या गर्द अंधारात देखील झाडाच्या फांदींवर मनसोक्त होऊन बसले. म्हणजे त्याला खोप्यातील आईवडिलांचं प्रेम, माया, ऊब हे सगळं हवं होतं, परंतु त्यांचं बंधन नको होतं. म्हणून ते कसेबसे खोप्यातून बाहेर निसटले होते, ते बंधनमुक्त होऊन ह्या निसर्गात स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी. कारण ते चुकून जर खोप्यातून पडले असते तर माझ्यापासून उडून ते पुन्हा खोप्यात गेले असते. बाळा, माणसाचं देखील तसंच असतं. मनसोक्त फिरावं, मनसोक्त बोलावं, वाटेल तिकडे जावं, वाटेल ते करावं, स्वच्छंदपणे राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्या व्यक्तीचे आईबाबा देखील त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात, परंतु अनेक गोष्टींवर काही ना काही बंधने आणत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन आईबाबांच्या बंधनात राहून कंटाळतं आणि अशाच वेळेस आपली त्या व्यक्तीची कुठेतरी भेट होते. आपण सुरुवातीला कुठलेच बंधन ठेवत नाही. त्या व्यक्तीला वाटेल ते मनातील बोलू देतो, वाटेल ते करू देतो, निस्वार्थ प्रेम करतो. जेव्हा त्या व्यक्तीला वाटते की इथे काहीच बंधन नाही, तेव्हा त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम होते. आपण खरंच या जगातील सर्व बंधनातून मुक्त झालोय ह्याचा त्या व्यक्तीला खूप आनंद होत असतो. आपल्यासोबत आता काहीही भीती नाही, मनसोक्त जगता येईल. आपल्या आईवडिलांपेक्षाही ह्या जगात आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे ह्या विचाराने ती व्यक्ती आपल्याशी हृदयात खोलवर जोडली जाते. त्याचमुळे बघ, आईवडील खूप प्रेम करत असताना देखील आपल्या मनात प्रेमाची जागा काही वेगळीच असते. म्हणूनच आईवडिलांचा देहांत झाल्यामुळे किंवा आईवडिलांनी सोडून दिल्यामुळे ह्या जगात कोणी फाशी घेतल्याचं किंवा स्वतःला संपवल्याचं एकही उदाहरण नाही, परंतु प्रेमासाठी कित्येक लोकांनी स्वतःला संपवल्याचे लाखो उदाहरण आहेत. हळूहळू आपण त्या व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त काळजी करू लागतो. हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस हे सांगू लागतो. तेव्हा त्या व्यक्तीला आपण बंधनात अडकल्यासारखे वाटू लागते आणि एक दिवस ह्या पिल्ल्यासारखी ती व्यक्ती देखील आपल्या बंधनातून मुक्त होऊन दूर निघून जाते. त्यामुळे प्रेम हे पवित्र बंधन नसून प्रेम हे पवित्र नातं आहे. मनमुरादपणे केलेला मनसोक्त विहार आहे. जिथे बंधन असते तिथे फक्त नातं असतं, प्रेम नसतं. आणि जिथे प्रेम असतं तिथे बंधन कधीच नसतं. त्यामुळे अनोळखी व्यक्तीसोबत केलेल्या लग्नाला विवाह बंधन म्हणतात आणि ज्याच्याशी प्रेम असते त्यासोबत लग्न करण्यास प्रेम विवाह म्हणतात. त्यात बंधन शब्द येतच नाही. मी भारावून गेल्यासारखे ते शब्दामृत माझ्या कर्ण ओंजळीने घटाघट प्राशन करत होतो. मला माझी नकळत झालेली चूक लक्षात आली होती. प्रेमाचा खरा अर्थ मला उमगला होता. आजोबा, तुम्ही अगदी छानपैकी मला खरं प्रेम काय असते ते सांगितले, परंतु मी जिच्यावर प्रेम करतो ती तर माझ्यासोबत नाही आहे, त्यामुळे असेही तिच्या वाजून मी जगू शकत नाही. बाळा, प्रेम हे माणसाला मरायचं कधी शिकवत नाही, मरतानाही हसत कसं जगायचं हे प्रेम शिकवत असतं. जे प्रेम शरीरावर होऊन शरीर सौंदर्य असेपर्यंत टिकतं ते प्रेम नसतं. जे प्रेम मनापासून सुरू होऊन अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देतं ते खरं प्रेम असतं. आणि खऱ्या प्रेमाला दूर करण्याची ताकद हे जग निर्माण करणाऱ्या परमेश्वरात देखील नसते बाळा. फक्त बंधनमुक्त आणि निस्वार्थ प्रेम असावं. आजोबा, प्रेमात अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? बाळा, अपेक्षा विरहित प्रेमालाच निस्वार्थी प्रेम म्हणतात. अपेक्षा वाढल्या आणि त्यांची पूर्तता झाली नाही की मग माणसाला राग येतो. राग आला की त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटते आणि त्या रागाचे भांडणात रूपांतर होते. परंतु आजोबा, प्रेमात भांडणं तर होतातच ना? आईबाबांची देखील भांडणे होतात, परंतु ते कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत. बाळा, मला सांग, आपण तहान लागल्यास पाणी कुणाकडे मागतो? ज्याच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे त्याच्याकडे. अगदी बरोबर. आपण पैसे कुणाकडे मागतो? आजोबा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे. अगदी बरोबर सांगितलंस. ज्याच्याकडे पाणीच नाही त्याच्याकडे आपण पाणी मागतच नाही आणि मागितले तरी तो देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याच्याकडे आपण ते मागतच नाही आणि विनवणी करून मागितले तरी तो देऊ शकत नाही, कारण देण्यासाठी आधी त्याच्याकडे ती गोष्ट मुबलक प्रमाणात हवी असते. तसेच प्रेमाचे पण असते. आपण प्रेमाच्या अपेक्षा पण त्याच्याकडूनच ठेवतो ज्याच्याकडे खूप सारं प्रेम असेल. हळवं हृदय हे प्रेमाने ओसंडून भरलेलं असतं, परंतु हळवे हृदय लवकर छोट्या छोट्या गोष्टींनी कोलमडून पडणारे असते.
दोन्ही पण व्यक्तींचे हृदय हळवे असतील तर अपेक्षा भंग झाल्यास ते कोलमडून पडतात, विस्कटून जातात आणि विस्कटलेले हळवे घायाळ झालेले हृदय हे प्रेमाने भरलेले असून देखील त्या परिस्थितीत दुसऱ्या हृदयावर प्रेम करू शकत नाही. त्यामुळे आपल्या हळव्या हृदयावर संयमाचा अभेद कवच असावं लागतं. मग ते कवच कुठल्याही परिस्थितीत आपल्या हळव्या हृदयाला विस्कटू देत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीवर भांडण झालेले असताना देखील खूप प्रेम करू शकतो. त्यामुळे जिथे प्रेमाचा अथांग सागर वाहत असतो तिथे कितीही संकटे आले तरी प्रेमाचे नाव बुडत नाही. त्यामुळे बाळा, हे विस्कटलेले हृदय घेऊन ह्या खोल दरीत आयुष्य संपवण्यापेक्षा त्याच हृदयाला संयमाचा, शांततेचं आणि आनंदाचा अभेद्य कवच लाव, जेणेकरून ते कुठल्याही परिस्थितीत पुन्हा विस्कटले जाणार नाही. लक्षात ठेव, ऱ्हास म्हणजे प्रेम नव्हे, नवनिर्मिती म्हणजे प्रेम, शेवट म्हणजे प्रेम नव्हे, नव्याने सुरुवात करणे म्हणजे प्रेम. मी त्या सुंदर मदाळ शब्दांकडे किती आकर्षित झालो होतो आणि एक शब्द अनमोल रत्नासारखा माझ्या मनात साठवून ठेवत होतो. त्या तेजस्वी चेहऱ्याकडे आणि ओघसवी वाणीकडे एकटक बघत होतो. तितक्यात एक मायेचा उबदार हात पाठीवरून फिरताना मला जाणवला. कुणाचा हात आहे हे बघण्यासाठी मी क्षणभर मागे वळून बघितले, परंतु मागे कुणीच नव्हते. कदाचित भास झाला असेल असे समजून मी पुढे बघितले तर आजोबा समोर नव्हते. एका क्षणात कुठे गायब झाले आजोबा? आता तर इथेच होते. ते ज्या दगडावर बसले होते त्या दगडावर मोरांचा सुंदर पिसारा पडलेला होता. तो मी हातात घेतला आणि आजोबा आजोबा आवाज देऊ लागलो. दूर अंधारातून मला सुंदर बासरीचा मन मोहून टाकणारा आवाज ऐकू आला. मी त्या आवाजाच्या दिशेने चालत राहिलो. दूर अंधारात मला सफेद काहीतरी दिसले. थोडेसे समोर जाऊन बघितले तर आजोबांची पाठमोरी प्रकाशमान आकृती पुढे जाताना दिसली. मी आवाज देत होतो परंतु आजोबा थांबण्यास तयार नव्हते. आजोबांच्या पुढ्यातच एक खोल दरी होती. आजोबा, पुढे रस्ता संपलाय, पुढे जाऊ नका असे म्हणताच आजोबांचा पाय दगडावरून घसरला आणि आजोबा त्या खोल दरीत कोसळले. तसे दोन्ही हात कानाला लावून आजोबा असे जोरात किंचाळून खाडकन झोपेतून जागा झालो. हृदयाची धडधड वाढलेली होती. अंगावर शहारे आले होते. हातातील मोराचे पीस बघत होतो परंतु ते देखील नव्हते. थोड्या वेळाने स्वप्नातून पूर्णपणे बाहेर आलो होतो आणि आतापर्यंत जेही बघितले ते एक स्वप्न होते याची जाणीव झाली होती. परंतु प्रेमाची खरी ओळख करून देणारा आजोबांचा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उमेद देऊन गेला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.